So today's topic is form handling. फॉर्म हँडलिंग. ठीक आहे. आता फॉर्म हँडलिंग म्हणजे काय? तुम्ही बेसिक जे फॉर्म बनवले होते HTML CSS यूज करून तसेच फॉर्म आहे, त्यात थोडासा रिॲक्टचा टच आहे. ठीक आहे. आपण फॉर्म बनवतो कशासाठी? की युजर कडून काहीतरी डेटा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या डेटावर काहीतरी प्रोसेसिंग करायची आहे, सो दॅट युजरला आपलं ऍप्लिकेशन प्रॉपरली यूज करता आलं पाहिजे. बरोबर. कुठल्या ऍप्लिकेशन असलं आपण काय करतो, पहिले रजिस्ट्रेशनचा पेज बनवतो, जेणेकरून आपल्याला युजरचं बेसिक इन्फॉर्मेशन समजतं, जसं की म्हणजे नाव, त्याचं जेंडर, डेट ऑफ बर्थ अँड ॲड्रेस, ईमेल आय डी, सो ऑन. ठीक आहे. आणि त्याचं एकदा अकाउंट बनलं, मग तो युजर काय करू शकतो, आपल्या ॲप्लिकेशनला यूज करू शकतो. नॉट जस्ट दॅट, कधी कधी फीडबॅक फॉर्म असतो, जिथे युजर टाकू शकतो की काही इश्यू आहे का ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. असे मल्टिपल फॉर्म्स तुम्ही देऊ शकता तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये. तर ते रिॲक्टमध्ये कसे करायचे, तर ते आपण आज बघू. ठीक आहे. जास्त काही चेंज नाही, थोडं फक्त चेंज आहे रिॲक्टच्या अकॉर्डिंग. पहिली गोष्ट जी त्यात येते ती आहे कंट्रोल्ड कंपोनंट. कंपोनंट्स. आता कंट्रोल्ड कंपोनंट म्हणजे काय? तर बघा, HTML मधले तुमचे जे एलिमेंट्स आहेत, जसं की इनपुट एलिमेंट, टेक्स्ट एरिया, त्यानंतर ड्रॉपडाऊन साठी सिलेक्ट. ठीक आहे. आणि रेडिओ बटन्स, चेक बॉक्सेस, हे सगळे एबल आहेत. म्हणजे हे काय करू शकतात, हे डेटा घेऊ पण शकतात, त्याला मॅनेज पण करू शकतात स्वतः. ठीक आहे. म्हणजे युजरच्या इनपुटला हँडल करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे ऑलरेडी. पण आपल्याला काय करायचंय, ती क्षमता HTML वर न ठेवता रिॲक्ट वर प्रॉपरली शिफ्ट करायची आहे. म्हणजे रिॲक्ट कंट्रोल करेन या सगळ्या कंपोनंट्सला, इनपुट, टेक्स्ट एरिया, सिलेक्ट, रेडिओ, चेकबॉक्सेस अँड सो ऑन. ठीक आहे. तर कंट्रोल कंपोनंटचं काम काय? पहिली गोष्ट तर रिॲक्ट थ्रू हँडल करायचं आपल्याला. सो वी वॉन्ट टू कंट्रोल द कंपोनंट. कंट्रोल करणं म्हणजे काय? म्हणजे काय कंट्रोल करायचं? टू लेट अस कंट्रोल द युजर इनपुट. ठीक आहे. अँड लेट अस अपडेट द व्हॅल्यूज. म्हणजे युजर जो काही इनपुट टाकेन, ठीक आहे, लेट अस नेम नावाच्या फील्डमध्ये त्याने नाव टाकलं, तर ते नाव आपल्या कुठेतरी एका ठिकाणी स्टोअर पण करायचं आपल्याला, राईट? तर ते जिथे स्टोअर केले ते अपडेट करणं पण आपलंच काम असायला पाहिजे. युजर काय इनपुट करतो ते पण आपलंच काम असायला पाहिजे. ठीक आहे. तर हे फक्त कंट्रोल कंपोनंट आहे. आता हे ऐकायला मे बी थोडंसं हार्ड वाटत असेल, प्रॅक्टिकली करून बघितलं तर खूप इझी आहे. ठीक आहे. सो लेट अस गेट टू VS कोड. बिफोर दॅट, वन सेकंड. Let us get back to our VS Code. We'll create a component, form handling म्हणून. .tsx. कुणाला काय बोलायचंय का? ठीक आहे. तरी इथे आपण एक क्लास कंपोनंट बनवू. ऑल राईट. सॉरी. सॉरी. तर या क्लास कंपोनंट मध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला फॉर्म बनवायचा आहे. सो इनसाइड दिस div टॅग लेट अस मी फॉर्म बनवतो. फॉर्म बनवला. ऍक्शन बिक्शन काय नको सध्या. ठीक आहे. त्या फॉर्म मध्ये लेटेस्ट से एक काय काय असायला पाहिजे?
एक तर इनपुट एलिमेंट असायला पाहिजे, एक असायला पाहिजे टेक्स्ट एरिया, एक असायला पाहिजे मे बी सिलेक्ट म्हणजे ड्रॉप डाऊन वाला. ठीक आहे, तीन बनू फक्त आणि एक बटन बनू, सबमिट बटन. ठीक आहे. तर ते करण्यासाठी आपण एक डिव घेऊ, त्या डिवच्या आत इनपुट टॅग घेऊ. ठीक आहे, दॅट्स इट. टाईप असेल टेक्स्ट अँड समथिंग. एक लेटेस्ट डिव घेऊ, त्याच्या आत असायला पाहिजे टेक्स्ट एरिया, टेक्स्ट एरिया. ठीक आहे. यू विल जस्ट गेट रीड आउट ऑफ दिस. याचे पण नको, हे पण नको. ठीक आहे, सिम्पल. आणि एक डिव घेऊ, मे बी त्यात असेल सिलेक्ट. सिलेक्ट मध्ये असेल ऑप्शन्स, तीन ऑप्शन असतील त्यात. ठीक आहे, अँड दॅट्स इट. ठीक आहे, आता आपण आपल्याला जे रिक्वायर्ड होतं आणि एक बटन राहिलं नाही का आपलं. ठीक आहे, बटन मी डिव मध्ये ऍड केलं तरी चालेल. बटन इथे लिहू सबमिट. ठीक आहे, चलो. बेसिक फॉर्म आपण बनवला. ठीक आहे, बेसिक फॉर्म बनवला. आता ते जे कंट्रोल कंपोनंट मी त्याच्याबद्दल बोललो होतो, ते आता आपण ऐकू, ते बघू, पेंट मध्ये बघू. सॉरी, आय कॅन्ट सी. लेटेस्ट क्रिएट. कर्सर कुठे आहे? कर्सर, ओके. So let's say this is the form, आणि त्या फॉर्म मध्ये एक इनपुट टॅग आहे. एकच इनपुट टॅग आहे ॲज ऑफ नाव. दिस इज युअर फॉर्म, आणि हे तुमचं इनपुट टॅग आहे. ते काम करते, याला थोडं सरकवतो. माय मोबाईल इज ऑन चार्ज, आय कॅन सी. ठीक आहे, सो दिस इज इनपुट एलिमेंट. आता आपण जनरली काय करतो, इनपुट एलिमेंट मध्ये डायरेक्टली टेक्स्ट भरायला सुरुवात करतो, लाईक दिस. ठीक आहे. आणि HTML तेवढा, तो जो काय बोलतात, ती जी व्हॅल्यू त्याने टाकलेली आहे ती स्टोअर करण्यास सक्षम आहे. बट व्हॉट वी वॉन्ट इज रिॲक्ट शुड डू दॅट. तर रिॲक्ट मध्ये अशी कुठली जागा आहे जिथे आपण डेटा स्टोअर करू शकतो? आपल्याकडे दोन गोष्टी आहेत. डेटा स्टोअर करण्यासाठी दोन गोष्टी आहेत. म्हणजे एका कंपोनंट कडे दोन प्रकारे डेटा येऊ शकतो. एक आहे प्रॉप्स, एक आहे स्टेट. तर इथे पॅरेंट चाइल्डचा काय संबंध नाही. आणि आपल्याला वाटते की आपण जे इनपुट टाकतो ते चेंजेबल पण असायला पाहिजे. प्रॉप्स इज नॉट चेंजेबल. सो प्रॉप्सचा संबंध नाही. स्टेट एक असा, म्हणजे एक अशी फंक्शनॅलिटी जी की आपण कंपोनंट मध्ये बनवतो, आणि ती चेंजेबल पण आहे. सो व्हॉट आय विल डू इज आय विल क्रिएट अ स्टेट. क्लास कंपाऊंड मध्ये बनवतो आपण, तर कन्स्ट्रक्टर मध्ये असायला पाहिजे ती. ठीक आहे, मी ते सुपर वगैरे लिहित बसत नाही. तर दिस डॉट स्टेट, राईट, इज इक्वल टू, लेट से या इनपुटचं नाव आहे ईमेल. ठीक आहे, तर ईमेल स्टार्टिंग मध्ये काय राहील, तर ब्लँक असेल. ठीक आहे, तर ही आपण स्टेट बनवली, ब्लँक स्टेट. आता या स्टेटला चेंज करण्यासाठी मला सांगा, माझ्याकडे काय आहे. मला जर स्टेट चेंज करायची असेल तर व्हॉट आय कॅन डू. हाऊ कॅन वी चेंज स्टेट? बोला, आवाज येत नाही मला कोणाचाच. क्लास कंपोनंट मध्ये स्टेट जर चेंज करायचं असेल तर काय करू शकतो आपण? नाही, माय गॉड. सेट स्टेट मेथड, सेट स्टेट फंक्शन. ठीक आहे.
तर ते सेट स्टेट फंक्शन असेल. दिस डॉट सेट स्टेट. ठीक आहे. आणि त्या फंक्शन मध्ये आपण असं लिहितो की ईमेलची व्हॅल्यू जी आहे ती काय ठेव, जी आली आहे ती ठेवायची. पण आता व्हॅल्यू येईल कुठे? सो आपण काय करू, एक फंक्शन बनवू. लेटेस्ट ते फंक्शनचं नाव असेल हँडल ईमेल इनपुट. ठीक आहे, हँडल ईमेल इनपुट. ठीक आहे, हँडल ईमेल इनपुट मध्ये हे सगळं आहे आणि दॅट्स इट. आता ह्या हँडल ईमेल इनपुटला एक पॅरामीटर मिळेल जो की असेल इव्हेंटचा. आता हे इव्हेंट काय आहे सांगतो मी. बट ॲज ऑफ नाव एवढं समजून घ्या की इव्हेंट पॅरामीटर त्याला मिळणार आहे. ठीक आहे. आता हा इव्हेंट पॅरामीटर जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे या ईमेलची नवीन व्हॅल्यू. सो इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू ने तुम्ही काय करू शकतात, त्या पर्टिक्युलर ठिकाणची जी व्हॅल्यू आहे तुम्ही ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. सो इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यूने काय होतं, तुम्हाला ती व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही, ओके नॉट दिस वन, आय वॉन्ट ग्रीन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता ईमेलची व्हॅल्यू काय सेट केली, तर इव्हेंट ऑब्जेक्टमध्ये टार्गेट प्रॉपर्टी, टार्गेट पण ऑब्जेक्टच ऍक्च्युली, त्याची व्हॅल्यू जी असेल ती. थोडंसं किचकट आहे. एवढं समजून घ्या की जर मी इथून इव्हेंट कॉल करतोय या इनपुट एलिमेंट पासून. ठीक आहे. जर मी ह्या इनपुट एलिमेंट पासून एखादा इव्हेंट ट्रिगर करतोय, तर या इव्हेंट डॉट टार्गेट मध्ये काय असेल, तर याचा ऍड्रेस असेल असं समजून चला. ठीक आहे. याचा ऍड्रेस असेल इव्हेंट डॉट टार्गेट मध्ये. ठीक आहे. आणि त्यात स्टोअर केलेली व्हॅल्यू असेल इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. ठीक आहे. त्यात जर मी लेटेस्ट से एक टेक्स्ट, तर जर मी ए टाईप केलं तर इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू मध्ये ए येईल आणि त्या ईमेल मध्ये ए सेट होईल. ठीक आहे. सो दिस इज द फ्लो. सगळ्यात पहिले काय होईल, सगळ्यात पहिले असं होईल की या इनपुट एलिमेंटची स्टार्टिंगची व्हॅल्यू जी असेल ती ही असेल. ठीक आहे. स्टार्टिंग व्हॅल्यू असेल ही. नंतर काय होईल, या इनपुट एलिमेंट मध्ये काहीतरी चेंज होईल आणि इच टाइम त्या चेंजला हँडल कोण करेल, हँडल ईमेल इनपुट हे फंक्शन. ठीक आहे. त्याला व्हॅल्यू व्हॅल्यू कुठून मिळेल, तर इव्हेंट ऑब्जेक्ट मधून मिळेल. आणि आपण काय करतो, इच टाइम दिस डॉट सेट 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 स्टेट करतोय, म्हणजे आपण ह्या स्टेटची व्हॅल्यू चेंज करतोय. तर परत ही व्हॅल्यू जाईल इथे आणि आपण ऑलरेडी ही व्हॅल्यू बाइंड केलेली आहे विथ द फॉर्म. तर ही सायकल चालत राहील. स्टेप वन, कन्स्ट्रक्टर मध्ये जे आपण स्टेट बनवलं आहे त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू जाईल त्या इनपुट एलिमेंटला जे की ब्लँक असेल. नंतर आपण त्या इनपुट एलिमेंट मध्ये काही चेंज केलं तर ते चेंज हँडल कोण करेल, तर हँडल ईमेल इनपुट नावाचा फंक्शन. त्याला आपण पॅरामीटर पास करतो इव्हेंटचा, डिफॉल्ट पॅरामीटर आहे तो. ठीक आहे. तर इव्हेंट मध्ये काय आहे, तर त्या पर्टिक्युलर इनपुट एलिमेंटचा ऍड्रेस असं समजून चालायचं. आणि त्यात आपण जी व्हॅल्यू टाकली ती कुठे येईल, तर इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू मध्ये येते. ठीक आहे. आणि आपण ती व्हॅल्यू सेट केली टू आपला स्टेट. आपला स्टेट कुठे आहे, वरती आहे. मग ती व्हॅल्यू आपण ऑलरेडी बाइंड केलेली त्या इनपुट एलिमेंट सोबत. आता ही सायकल चालत राहील. मी चेंज करेल हँडल इनपुट इव्हेंट, हँडल ईमेल इनपुट सॉरी, परत चेंज स्टेट चेंज होईल, परत ती जी बाइंडेड स्टेट असेल त्याला ते व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. लेट अस डू इट इन व्ही एस कोड नाव. थोडंसं की बघा आता, एक तर मी स्टेट बनवतो सगळ्यात पहिले. ठीक आहे. वी डोंट हॅव एनी प्रॉप्स. अँड हिअर नो प्रॉप्स. स्टेट असेल आपली ईमेल.
आणि त्याची व्हॅल्यू असायला पाहिजे ब्लँक म्हणजे एम्प्टी. आता मला काय करायचंय, ही जी स्टेट मधली ईमेल आहे तिला बाइंड करायचंय विथ दिस. तर आपण कसं करू शकतो ते, आपल्याकडे व्हॅल्यू नावाचा ऍट्रिब्यूट आहे आणि तिथे टाकू शकतो आपण दिस डॉट स्टेट डॉट ईमेल. म्हणजे आता काय झालं, अरे यार ते परत द्यावं लागेल मला. ठीक आहे कुल, नो इश्यूज. एबल नावाचं टाईप नाही, ठीक आहे कुल. कंपोनंट मध्ये अरे काम करू, लेट इट बी स्टेट. एक इंटरफेस बनवू, इंटरफेस स्टेट नावाचा, त्यात असेल ईमेल ऑफ टाइप स्ट्रिंग. ठीक आहे, आता तो इश्यू नाही देणार आय गेस. नाही दिला, ठीक आहे. तर आपण व्हॅल्यू त्याला साइन केली. ठीक आहे, जर मी त्याची व्हॅल्यू ठेवतोय लेट अस एक्स वाय झेड, तर त्याला व्हॅल्यू काय मिळेल, एक्स वाय झेड मिळेल इनपुट टॅगला. लेट अस ट्राय टू यूज दिस एच टी एम एल, सॉरी नॉट एच टी एम एल, फॉर्म हँडलिंग कंपोनेंट इन दी app.tsx. सी दिस इज अवर फॉर्म. बघा एक्स वाय झेड मी जे टाकले होते ते ऑटोमॅटिकली ते आलेले आहे. आय चेंज द एक्स वाय झेड टू एबीसी, एबीसी. आणि काय होतंय इथे एबीसी आलं. ठीक आहे. सो काय झालंय, स्टेटची जी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे ती असाइन झालेली आहे याला, ईमेलला. पण व्हॉट इफ आय ट्राय टू चेंज दिस व्हॅल्यू इन द इनपुट एलिमेंट. ठीक आहे, आय एम ट्राइंग टू प्रेस बटन बट नथिंग इज हॅपनिंग. सी, ना मी त्याला कट करू शकतो ना मी त्याची व्हॅल्यू चेंज करू शकतो. नथिंग इज हॅपनिंग. जशी खाली चेंज होते ना तशी वरती चेंज नाही होते. खाली का चेंज होते, आपण अजून त्याला व्हॅल्यू वगैरे काय सेंड नाही केलंय. तर डिफॉल्ट HTML चं जे काम आहे ते तो करतोय, पण वरती व्हॅल्यू चेंज होत नाहीये. सो टू चेंज दॅट व्हॅल्यू विल ट्रिगर अन इव्हेंट, जो की असेल आपला ऑन चेंज, ऑन चेंज इव्हेंट. आता इथे काय करायचं मला, धिस डॉट हँडल ईमेल इनपुटला कॉल करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याला इव्हेंट पास करायचा आहे. पण वी विल डू इट विथ एरो फंक्शन सिंटॅक्स. ठीक आहे, आता हा हँडल इनपुट इव्हेंट, सॉरी हँडल ईमेल इनपुट तर नाहीच आपल्याकडे. विल क्रिएट इट हँडल ईमेल इनपुट आणि ते येईल इव्हेंट. ठीक आहे अगेन. आता त्याला इव्हेंटला टाईप द्यावा लागेल नाही का. इव्हेंट इज डिक्लेअर बट व्हॅल्यू नॉट युज्ड. इव्हेंट इम्प्लिसिटली हॅज एनी टाईप. सो सी, एक एरो फंक्शन आहे, जस्ट अंडरस्टँड. ठीक आहे, एक इन हे आहे माझ्याकडे. ठीक आहे, आणि मी इथे लेटेस्ट काहीतरी प्रिंट करतोय. लेटेस्ट नेम प्रिंट करतोय मी, कन्सोल डॉट लॉग नेम. आता हे नेम कुठून येते, तर त्याच्या पॅरामीटर्स मधून येते. बरोबर. सिमिलरली मी इथे इव्हेंटचा ई घेतोय, किंवा इव्हेंट पूर्ण घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि इथे मी तेच इव्हेंट पास करतो. म्हणजे मी कन्सोल डॉट लॉग, कन्सोल पण एक फंक्शनच राईट, आणि हे हँडल ईमेल इनपुट पण एक फंक्शनच आहे. जसं मी याला नेम पास केलं तसे मी इव्हेंट पास करतोय, राईट. समजलं, हे झालं एक. जस्ट रिमूव्ह दिस. हा, तर तो बोलतो की ज्या इव्हेंटला टाईप नाही, इव्हेंटचा टाईप कुठे मिळेल तुम्हाला, इथे मिळेल. फक्त याच्यावर होवर करा. ठीक आहे, बघा माऊस मी बाजूला नेतो, या इव्हेंटवर माऊस आणला आणि थांबवला. इथे बघा त्याचा पॅरामीटरचा टाईप मिळतोय मला. इव्हेंटचा टाईप काय आहे, तर मी हे अख्खं उचललं तरी चालेल आणि एवढं उचललं तरी चालेल. ठीक आहे, जस्ट कॉपी दिस अँड पुट इट हिअर. ठीक आहे, नो, नो इश्यूज. म्हणजे बघा हे लक्षात ठेवणं इज नॉट अ सिम्पल थिंग. जर सवय असेल होईल. आता तुम्हाला सवय नाहीये, सो वॉट जुगाड यू कॅन डू इज इव्हेंटवर होवर करायचं आणि हे प्रत्येक ठिकाणी चालते. ठीक आहे, इथे त्याचा टाईप मिळतो, टाईप कॉपी करायचा आणि इथे टाईप त्याचा डिफाईन करायचा. वन्स यू डिफाईन द टाईप, काय झालं पाहिजे, याने या फंक्शनने सेटला कॉल केलं पाहिजे, राईट.
सो दिस डॉट सेट स्टेट, आणि काय झालं पाहिजे आता, स्टेटला चेंज करायचं आहे तर ईमेलची व्हॅल्यू चेंज करायची आपल्याला, राईट. ईमेलची व्हॅल्यू असेल इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. दॅट्स इट. अरे सॉरी, नो सेमिकोलन्स. काय केलं आपण, एक फंक्शन बनवला हँडल ईमेल इनपुट. हा काय करेल, फक्त स्टेट चेंज करायचं काम करेल. ठीक आहे, आणि तो कशाच्या बेसिसवर करेल, तर इव्हेंटच्या बेसिसवर करेल. इव्हेंटच्या व्हॅल्यूच्या बेसिसवर करेल, राईट. आणि हे स्टेट कुठे आहे ईमेल नावाचं, तर आपण वरती डिफाईन केलेलं आहे ऑलरेडी. सो लेट अस ट्राय टू चेंज द व्हॅल्यू इन इनपुट टॅग नाव. सी नाव वी आर एबल टू चेंज इट. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू सी की हे खरंच चेंज होते का, आपण काय करू शकतो, आपण स्टेटला रेंडर करू शकतो, नाही का. सो इन दिस let us print the value of state. This dot state dot email. ठीक आहे, विल प्रिंट इट. कन्सोल मध्ये प्रिंट झालं पाहिजे एबीसी पहिले तर. काय बोलते हे, अरे यार, फालतू बना नको करू. सी, इफ आय एम चेंजिंग, इथे व्हॅल्यू चेंज होते खाली कन्सोल मध्ये बघा. ठीक आहे. इच टाइम तो काय करतोय, ती फंक्शन कॉल करतोय आणि इच टाइम व्हॅल्यू प्रिंट होते स्टेटची. सो लेट अस रिमूव्ह दिस. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू हँडल इनपुट चेंज युजिंग ऑन चेंज इव्हेंट. ऑन चेंज इव्हेंटला आपण एक फंक्शन कॉल करू, त्याला इव्हेंट पास करू, आणि त्या इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यूची व्हॅल्यू जी काय असेल ती आपण कुठे पास करू, म्हणजे कोणाला असाइन करू, तर आपल्या स्टेटला असाइन करू. ठीक आहे. हे झालं इनपुट एलिमेंट सोबत. लेट अस ट्राय टू डू दिस विथ बाकीचे एलिमेंट्स, जसं की टेक्स्ट एरिया अँड ऑल. सो दिस टेक्स्ट एरिया ऑल्सो, तर याच्यात फॉर्मॅटिंग थोडीशी किचकट आहे. हां, आता या टेक्स्ट एरियामध्ये पण आपण काय करू शकतो, व्हॅल्यू देऊ त्याची. लेट अस से दिस डॉट स्टेट डॉट, लेट अस से ॲड्रेस. ठीक आहे, मोस्टली ॲड्रेससाठी यूज करतात त्याला. आणि ऑन चेंज दिस डॉट, ओके नॉट दिस डॉट, ॲरो फंक्शन इव्हेंट. ठीक आहे. दिस डॉट हँडल ॲड्रेस चेंज किंवा इनपुट, आणि इव्हेंट त्याला पास करूया, अँड दॅट्स इट. आता एरर म्हणजे आपण ॲड्रेस आणि हे फंक्शन बनवलं आतापर्यंत. सो विल क्रिएट वन. ठीक आहे. हँडल दिस, अँड इथे असेल इव्हेंट. अगेन इव्हेंटचा टाईप कसा काढायचा, इव्हेंटवर होवर करायचं. ठीक आहे. सो यू विल गेट द टाईप ऑफ दिस. We will just copy it as it is and we'll paste it here, and that's it. Wait, do we actually need this value and all? ठीक है, cool. And address, of course. Address साठी तुम्हाला पहिले इथे ऍड्रेस लिहावा लागेल. ऍड्रेस जो की असेल एक स्ट्रिंगच. अगेन इथे पण तुम्हाला द्यावा लागेल ऍड्रेस जो की असेल ब्लँक. इथे पण ईमेल ब्लँक. ठीक आहे. And let me check. हम्म, ओके. चलो, we have some errors. Let us see the error is. ठीक आहे. लेट अस इथे, हे खूप मोठं झालं का.
ओके, सो क्या बोलते थे, टेक्स्ट दे दिया। ओके, चेंज हे टाइप असायला पाहिजे बोलतो तो. ठीक आहे, एव्हरीथिंग इज ओके नो. बट वी आर नॉट एबल टू चेंज इट. सो चेंज करण्यासाठी आपल्याला ते द्यावं लागेल नाही का, की दिस डॉट, अरे यार मी एल का टाइप करतोय, दिस डॉट स्टेट ला चेंज करायचंय. ना, वी हॅव टू यूज सेट स्टेट. दिस डॉट सेट स्टेट, इट्स अ फंक्शन. आता काय करायचं आपल्याला, त्यातल्या ऍड्रेसला चेंज करायचं राईट. तर ऍड्रेस ची व्हॅल्यू ठेवू आपण इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. ठीक आहे. नाउ लेट अस ट्राय की टेक्स्ट एरियामध्ये काय होते का. सो वी आर एबल टू चेंज इट अँड वी आर एबल टू चेंज दिस एज वेल. हे कन्सोल डॉट लॉग काढून टाकतो. ओके, सो नाउ वी आर एबल टू चेंज बोथ ऑफ देम. Cool. Okay, now let us see what we can do it with select. Let us say we have topics. Think we have React, we have Vue, we have Angular. आणि ते आपण देऊ शकतो की this is for React, Vue and Angular. By default, do we have some values? Yes, we have. ठीक आहे, आता याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. So directly we can go ahead with on change. On change काय करायचंय, अगेन ॲरो फंक्शन पॅरामीटर मध्ये इव्हेंट आणि दिस डॉट हँडल टॉपिक चेंज, हँडल टॉपिक वॉट एव्हर, आणि इव्हेंट त्याला पास करू आपण. ना वन मोर थिंग, लेट अस जस्ट डिफॅक्टर इट अ लिटल बिट. ठीक आहे, हँडल टॉपिकला आपल्याला बनवावं लागेल. सो लेट अस डू इट. ठीक आहे, हँडल टॉपिक इव्हेंट अँड लेट अस सी इथे इव्हेंट काय कुठला आहे. इव्हेंट आहे सिलेक्ट एलिमेंट. टाइप काय दिस, आणि दिस डॉट सेट स्टेट. कुठल्या स्टेटला चेंज करायचं आपल्याला आता, टॉपिक राईट. टॉपिक ला चेंज करू दिस डॉट, सॉरी सॉरी नॉट दिस डॉट, इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. पण आपल्याकडे टॉपिक नावाची स्टेट नाहीच आहे. सो विल क्रिएट वन टॉपिक आणि दिस, अँड वी डोंट हॅव इट हिअर. लेट अस क्रिएट वन टॉपिक असेल स्ट्रिंग, अँड एव्हरीथिंग शुड लुक फाईन नाऊ. आणि सिलेक्टला पण व्हॅल्यू द्यावी लागेल. दिस डॉट स्टेट डॉट टॉपिक. आता बाय डिफॉल्ट लेट अस से आपण इथे काय व्हॅल्यू टाकली, काय टाकली, अँड आर वी एबल टू चेंज इट. येस वी आर एबल टू चेंज इट. सो व्हॉट वी विल डू इज, आपण त्या बटनच्या क्लिकवर सगळ्या व्हॅल्यूला प्रिंट करू, म्हणजे आपल्याला समजेल की खरंच त्या व्हॅल्यू येत आहेत बरोबर की नाही.
राईट, चेंज होते बरोबर की नाही होते. तर आता या बटनचा टाईप आपण टू सबमिट. ओके, बटन टाईप सबमिट. आता काय झालं पाहिजे की ह्या बटनावर क्लिक क्लिक केल्यानंतर फॉर्म सबमिट झाला पाहिजे. ठीक आहे, तर आता ते सबमिट इव्हेंट कुठे लावायचे, तर फॉर्म टॅगवर लावायचे ऑन सबमिट. सबमिट केल्यानंतर कुठल्या फंक्शनला कॉल करायचंय बाबा, तर दिस डॉट वेट, दिस डॉट हँडल सबमिट याला कॉल करायचे. पण आपल्याकडे हँडल सबमिट नावाचा काही फंक्शन नाहीच आहे. सो विल क्रिएट वन हँडल सबमिट. आणि याला आय डोंट थिंक कशाची गरज आहे. आपल्याला फक्त इथे काय करायचंय, प्रिंट करायचं, राईट. किंवा आपण एक अलर्ट बॉक्स मध्ये बनवू शकतो. ठीक आहे, वी आर युजिंग टेम्पलेट लिटरल हिअर. ठीक आहे, दिस नॉट टाइम, दिस डॉट स्टेट डॉट ईमेल. ठीक है, दिस डॉट स्टेट डॉट एड्रेस एंड दिस डॉट स्टेट डॉट और दिस डॉट टॉपिक. दैट्स इट. नाउ लेट अस सी कि क्या होता है. I'll just increase this a little bit. This is your input, this is your text area, and topic is, let us say, angular, and let us submit it. See, once we submit it आपल्याला तिन्ही स्टेटचे व्हॅल्यूज मिळत आहेत. ठीक आहे, पण काय झालं, पेज रिफ्रेश झाल्याने सगळ्या व्हॅल्यू गेल्या बघा. मी काहीतरी टाकलं अँड सबमिट. रिॲक्टची आपण चेंज नाही केली व्हॅल्यू, एक मिनिट थांबा. पण बघा, रिफ्रेश झालं, पेज उडून गेला. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की पेज रिफ्रेश नाही झालं पाहिजे, व्हॉट यू कॅन डू इज, यू कॅन जस्ट राईट, कुठे सबमिट आपला इव्हेंट डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट, अरे नॉट दिस, डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट अँड दिस इज द फंक्शन. ओके, वी हैव वन एरर. नो, नो इश्यूज फाउंड. क्या बोलते, एक्सपेक्टेड यूज ऑफ, अनएक्सपेक्टेड यूज ऑफ इवेंट. ठीक है, क्या बोलते हैं ये, नो रिस्ट्रिक्टेड ग्लोबल. अच्छा ठीक है ना, इवेंट, एकच मिनिट, विल यूज इव्हेंट हिअर. आणि हा इव्हेंट काय असेल याचा टाईप पण द्यावा लागेल नाही का, HTML फॉर्म एलिमेंट. ठीक आहे, नो इश्यूज. टाईप पाहिजे, टाईप देऊन टाकतो. एलिमेंट, लेट अस सी क्या होता है. जस्ट राइट डाउन समथिंग, विल चेंज दिस टू व्यू अँड देन सबमिट. आता बघा तिन्ही व्हॅल्यू आल्या, पण जर मी ओके प्रेस केलं तर ते रिफ्रेश नाही झालं पाहिजे. ठीक आहे, आणि नाही होते. सी, सो टू स्टॉप दी रिफ्रेशिंग ऑफ पेज आपण काय करू शकतो, इव्हेंट डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट. ठीक आहे, सो दॅट इज इट अबाउट फॉर्म हँडलिंग. आता फॉर्म हँडलिंग मध्ये एवढंच आहे का, फक्त एवढेच एलिमेंट आहेत का, तर नाही, खूप सारे एलिमेंट आहेत. तर तुम्हाला ठरवायचं आहे की कुठला एलिमेंट यूज करायचा आहे आणि त्यासोबत कुठला इव्हेंट अप करू शकतो. ठीक आहे, पण हा बेसिक जे आहे फॉर्म हँडलिंगचं ते हेच आहे की आपण एक स्टेट बनवणार आहोत. स्टेप नंबर वन, ती स्टेट आपण बाइंड करणार आहोत विथ आपल्या एलिमेंट लाईक दिस, व्हॅल्यू ॲट्रिब्यूट यूज करून. आणि आपल्या त्या इनपुट एलिमेंटवर काहीही चेंज जर होत असेल तर ते चेंज आपण कॅप्चर करू युजिंग ऑन चेंज इव्हेंट. कूल. आणि त्यासाठी आपण एक फंक्शन वगैरे क्रिएट करू टू डू सो.
ठीक आहे. जसं आपण इथे केलं होतं ऑन चेंज आणि हँडल ईमेल इनपुटवर आपण त्याला लावलं होतं, तसंच आपण प्रत्येक ठिकाणी ते करू शकतो. ठीक आहे. सो दॅट इज इट अबाउट फॉर्म हँडलिंग अँड युअर ऑफिशियली इनसाइड ॲडव्हान्स रिॲक्ट राईट नाव. ठीक आहे, तुमचं बेसिक ऑडिट संपलेलं आहे. अँड आय विल क्लोज, आय मीन आय विल स्टॉप स्क्रीन शेअरिंग अँड